मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या प्रमाणपत्रासंदर्भातील भूमिकेवर मंत्री नितेश राणे यांनी समर्थनाची भूमिका घेतली आहे। मराठा समाजातील तरुण तरुणींचा अधिकारांच्या चुकीमुळे नुकसान होत असेल तर मनोज जरांगेंच्या आधी आपणच त्यांचा कार्यक्रम करू असा इशारा नितेश राणेंनी दिलाय। तसंच भाजपच्या प्रमुख नेत्यांविरोधात वापरली जाणारी भाषा चुकीची असल्याचं सांगत त्यांनी जरांगेंना भाषेचा विचार करण्याचा सल्लाही दिलाय। मीही मराठा समाजाचा आहे। माझ्या समाजामध्ये अगर कुठल्याही तरुण तरुणीवर अगर अन्याय होत असेल तर मीही पेटून उठणार। चुका असतील तर चुका सुधारल्याच पाहिजे। त्या प्रक्रियेमधले कुठल्याही अधिकाऱ्यांनी अगर त्यांच्या चुकांमुळे अगर आमच्या मराठा समाजाच्या मुलामुलींचं अगर नुकसान होत असेल तर मनोज जरांगेजीच्या अगोदर मीच त्या लोकांचा कार्यक्रम करीन। आणि म्हणून मनोज जरांगे पाटील जे भांडतायत, भूमिका घेत आहेत ते समाज हिताचे आहे। फक्त मी समाज बांधव म्हणून त्यांना एक विनंती करणार आहे किंवा एक आवाहन करीन की त्यांची भाषा किंवा ज्या पद्धतीने ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख आमच्या नेत्यांच्या संदर्भात जी भाषा वापरतायत ती चुकीची आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सोलापूर दौऱ्यावर आहेत। मनोज जरांगे ओबीसी समाजातील मंत्र्यांची टिंगल करत असल्याचा आरोप करत त्यांना उत्तर देण्यासाठी हा दौरा असल्याचं हाके यांनी स्पष्ट केलंय। सकाळी 10 वाजता मोहोळमधून लक्ष्मण हाके रॅली काढणार असून त्यानंतर सोलापूरमध्ये ते पत्रकार परिषद घेतील। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या सांगली दौऱ्याचा याचा दुसरा दिवस आहे। कवठे महाकाळ, बोरगाव आणि कडेगावमध्ये त्यांची जनजागृती सभा होणार आहेत। अनेक मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जात असताना एकही मंत्री बोलत नाही, पक्षाचा पदाधिकारी बोलत नाही। आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी मनोज जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय। आणि या सर्व गोष्टींचा परामर्श घेण्यासाठी मोहोळ मार्गे मी सोलापूरला येतोय। सर्व बांधवांना माझी विनंती आहे, ओबीसी विजयंती बांधवांना माझी विनंती आहे, आपल्याला आता एकीची वज्रमुठ बांधावी लागेल आणि या मनोज जरांगेला जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल। मुंबई महापालिकेचा कारभार आता पेपरलेस आणि हायटेक करण्याच्या दिशेनं प्रशासनाची हालचाल सुरू झाली आहे। येत्या महिनाभरात 237 नगरसेवकांना टॅब देण्यात येणार आहेत। यापुढे सभागृह आणि विविध समित्यांच्या विषय पत्रिका हार्ड कॉपीऐवजी थेट पीडीएफ स्वरूपात मिळणार असून प्रस्ताव, अहवाल आणि इतर माहिती नगरसेवकांना टॅबवरच तत्काळ उपलब्ध होणार आहे। आणि त्यामुळे नगरसेवकांच्या घरी विषय पत्रिका पोहोचवण्याच्या कर्मचाऱ्यांचा व्यापही कमी होणार आहे। दरम्यान यावर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। पेपरलेस करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत आणि नगरसेवकांना हायफाय टॅब वाटप देखील केले जाणार आहे अशी माहिती आहे। येत्या महिन्याभरामध्ये हे जे वाटप आहे ते पूर्ण केलं। करप्शनलेस कधी होणार याची आम्हाला आतुरतेने आम्ही वाट पाहतो। मुंबई महानगरपालिकेच्या ज्या पद्धतीने नवीन गाड्या खरेदी करत त्याच्यानंतर आता हायफाय टॅब महानगरपालिका 237 नगरसेवकांसाठी घेणार आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या करामधून ज्या पद्धतीने उधळपट्टी महानगरपालिका करताना दिसून येतं, कसं पाहता याच्याकडे? आधीच आम्ही तर मागणी केली त्याची श्वेतपत्रिका काढा आणि आता त्यावेळीच्या परिस्थितीमध्ये जे टेंडर निघाले त्याच्यामुळे ऑलरेडी महानगरपालिकेची परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहिती आहे। यात आमदारांना सुद्धा विचारा तुम्ही, जवळपास तुमची 1.5 लाख करोडची मला वाटतं ऑलरेडी टेंडर एक जास्तीची निघालेली आहेत। मग तुम्ही मला सांगा की बजेट तुमचं नाही आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला जे करताय त्याच्यावरती जे करताय त्याचं काय होणार आहे? मुंबई महापालिकेच्या सभागृहात आज नेव्हिल डिसूझा फुटबॉल ग्राउंडच्या आरक्षण बदलाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे। मैदानाचं आरक्षण बदलून प्रदर्शन केंद्रांसाठी करण्याला काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध केला जातोय। या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांकडून सभागृहाबाहेर आंदोलन आणि निषेधही करण्यात येणार आहे। त्यामुळे नेव्हिल डिसूझा मैदानाच्या आरक्षणावरून आजच्या महापालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे। एक मोठी बातमी येते, 30,000 शिक्षकांच्या भरतीत तांत्रिक अडचणी येत आहेत। भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्यक्रम भरण्यासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। आता 11 ऐवजी 13 ऑगस्टपर्यंत पोर्टलवर माहिती भरता येईल। उमेदवारांकडून आठवड्याच्या मुदतवाढीची मागणी करण्यात येत होती। पसंती क्रमांक देताना विषय आणि पदांची पसंती उपलब्ध होत नाहीये। अनेक ठिकाणी पोर्टलवरची माहिती नीट दिसत नाहीये। अनेक ठिकाणी माहिती भरूनही OTP प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत। आतापर्यंत 76,394 उमेदवारांकडून मुलाखती शिवायचे प्राधान्यक्रम भरण्यात आलेले आहेत, तर 56,206 मुलाखती सहचे प्राधान्यक्रम तयार असल्याचं समजतंय।
ज्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती सुरू झालेली आहे आणि प्राधान्यक्रम या भावी शिक्षकांना द्यायचा आहे, या पोर्टलमध्ये अनेक अडचणी येत आहे. म्हणजे एकतर हे सर्व्हर डाऊन आहे, त्याच्यामुळे स्लो चालते आहे, लॉग इन होत नाही आहे, लॉग इन झालं तर मोबाईलवरती OTP येत नाही आहे. अशा अनेक तांत्रिक अडचणींमुळे रात्री 2-2, 3-3 वाजता या भावी शिक्षकांना उठून त्या ठिकाणी प्राधान्यक्रम ठरवावा लागतो आहे आणि मुदत ही जवळ येऊन ठेपलेली आहे. राज्यामध्ये 30,000 शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरत असताना पवित्र पोर्टलवर अनेक अडचणी येत आहेत. शिक्षण विभागाने आज 2 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे, परंतु 2 दिवसाची मुदतवाढ ही काय विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ नाही. कारण का सुरुवातीला तुम्ही 5-7 दिवसाची मुदत देता, नंतर 2 दिवस वाढवता, ही वेळ फार कमी आहे. तर किमान विद्यार्थ्यांना 2 आठवड्याची मुदतवाढ देण्यात यावी. तब्बल 15 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अनेक आंदोलनानंतर पाठपुराव्यानंतर राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक भरती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. परंतु दुसरीकडे उमेदवारांना पसंतीक्रम देताना खूप मोठ्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशातच रेफरन्स जनरेट न होणे, OTP न येणे, ह्या अडचणींना उमेदवारांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे. आणि अशातच हा कालावधी 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान अत्यल्प कालावधी देण्यात आला आहे. यामुळे युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. अहिल्यानगर मनपाचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आजपासून अहिल्यानगर शहरात बेमुदत बंद पुकारण्यात आलाय. धीरज परदेशी हा अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर या मुस्लिम बहुल परिसरात काम करत असताना त्याला जमावाकडून अज्ञात कारणानं मारहाण झालेली होती. त्यात त्याचा मृत्यू झालाय. त्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून शहरात तणावपूर्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी काल रात्री फरार मुख्य 4 आरोपी युनुस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद यांना अटक केली आहे. दरम्यान आजपासून अहिल्यानगर शहरात हिंदुत्ववादी संघटनांकडून बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. तर कुणीही अफवा पसरवू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. जसं त्यांनी या व्यक्तींनी त्या आरोपींनी म्हटलं होतं आज इसको मार डालेंगे, त्या पद्धतीनेच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मारलेला आहे. नेणारा पण मुसलमान होता आणि मारणारा पण मुसलमानच होता आणि त्यांच्या खास करून कब्रस्तानमध्ये नेऊन त्यांनी मारलेलं आहे. माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथेच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही. हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे. जे कारणावरून ते हा घटना घडलेली आहे त्यांच्या योग्यरित्या तपास सुरू झालेला आहे. आम्ही मुख्य आरोपीला पण ताब्यात घेतलेला आहे, आता अटक पण केलेला आहे आम्ही. फक्त एवढंच विनंती आहे सर्वांना की जे कारणावरून जे कांड झालेलं आहे, जे घटना घडलेला आहे ते आम्ही नक्की निष्पन्न करून समोर ठेवणार आहे. बट काही लोकांना ते अफवा पसरताय की आणि काही समाजमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताय, त्यांना पण आम्ही आवाहन करतो असं करू नका, नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे. अहिल्यानगरच्या धीरज परदेशी मृत्यू प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरच्या माळीवाडा बस स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन केलंय. धीरजचा मृत्यू झाल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी करत या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला हॉस्पिटलबाहेर ठिय्या दिला. त्यानंतर आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले यांनी कार्यकर्त्यांसह माळीवाडा परिसरात ठिय्या आंदोलन केलंय. आता बातमी आहे उपराजधानी नागपूरहून. सध्या नवीन नागपूर प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतात विहीर, ठिबक सिंचन लागून आहे एवढंच नाही तर शेतात उभं पीक दिसतंय. असं असतानाही महसूल अधिकारी म्हणतात की तुमची शेती कोरडवाहू आहे. तशी तक्रारच गुमगावच्या शेतकऱ्यांनी केली आहे. महसूल अधिकाऱ्यांनी शेतीचे मूल्यांकन करताना अनियमितता व भेदभाव केल्याचा आरोप देखील या शेतकऱ्यांनी केला आहे. याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नवीन नागपूर प्रकल्पासाठी जमीन अधिकृत करताना महसूल विभागाने किती चुकी केल्याचं उदाहरण बघायचं असेल तर गुमगाव येथील तुषार आस्थनकरांची ही शेती आहे. ज्या शेतीमध्ये ही विहीर आहे
या शेतीलाच महसूल विभागाने जिरायत शेती म्हणून घोषित केलेलं आहे आणि जमीन अधिग्रहित करताना त्याचं मूल्यांकन जिरायत शेती म्हणून काढलेलं आहे. अशा प्रकारे जवळपास हा साधारण 1700 एकरवरचा प्रकल्प आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचं मूल्यांकन करताना अशाच प्रकारच्या त्रुटी करण्यात आलेल्या आहे. साधारण 50 वर्ष जुनी विहीर असताना शेतामध्ये आपण बघू शकतो की इकडे बाजूनं बघा, ही 50 वर्ष जुनी विहीर आहे. या विहिरीवर ड्रीप देखील लावलेला आहे या शेतामध्ये. जर का तुम्ही इकडे डाव्या बाजूनं जर का बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल की ज्या शेतीमध्ये ड्रीप आहे, विहीर आहे, असं असताना देखील महसूल विभागाने या शेतीचं मूल्यांकन जिरायत शेती म्हणून केलेलं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांवर कशा प्रकारे अन्याय महसूल विभागाने जमीन अधिग्रहित करताना केला किंवा करत आहे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हां, माझ्याकडे विहीर आहे, एक गट त्याचे वेगवेगळे आहे. माझ्या इथे 4 सर्वे आहे. इथे सर्वे नंबर 4 आहे, 4 गट आहे. तर त्यात एका सर्वेमध्ये बोरवेल आहे आणि त्यात त्यांनी जिरायती दाखवलेलं आहे. जिरायत म्हणजे ते बागच गायब केली आहे कागदावरनं, ते झाडं दाखवलेच नाही आहे. मग हा आता सर्रास अन्याय आहे ना. हंगामी ओलीत लावलं पण बाग तर दाखवायला पाहिजे ना. ते आहेच नाही म्हणतात, बागायती दाखवलीच नाही आहे ती. 37-38 लाख तर बिलकुल मान्य नाही आहे. कारण जर आजूबाजूच्या शेतीला 3 करोड रुपये प्रति एकर असेल तर 5 पट करून सुद्धा 37-38चे फक्त 1.92च होऊ शकतात. त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. आणि हा सुद्धा बाकीच्या बाजारभावापेक्षा कमी रेट आहे. त्यामुळे आम्ही कसं देणार जमीन. कॅमेरामॅन अतुल एडेसह तुषार कोहळे, ABP माझा, गुमगाव.